नमस्ते, माझं नाव मीनाक्षी पोलसवार आणि मी थर्ड टाइम आपल्या नांदेड शहरामध्ये सेलिब्रिटी अवॉर्ड शो ऑर्गनाईज करत आहे आणि या शो मध्ये येणार आहे तेरे नाम फेम भूमिका चावला आणि हा शो जे आहे सर्व ब्युटिशियनसाठी आहे। हा शो आहे 21 आणि 22 मे आपले सप्तगिरी बँकेट हॉल रविनगर येथे। 21 तारखेला जे सर्व आर्टिस्टचा सेमिनार होणार आहे, जसे की मेकअप, हेअर, स्किन असे अलग अलग आर्टिस्ट आहे, त्यांनी आपलं काम स्टेजवर दाखवणार आहे। आणि सेकंड डे जे आहे 22 तारखेला, त्या 22 तारखेला आपला ब्रायडल शो होणार आहे। ब्रायडल शो नंतर आपण सेलिब्रिटीच्या हस्ते सर्व ब्युटिशियनना अवॉर्ड शो करणार आहे, म्हणजे सर्व ब्युटिशियनना आपण मेकअप आर्टिस्ट म्हणून पुरस्कार देण्यात येणार आहे। माझं कसं होतं, माझी एक फ्रेंड होती रायपूरला, मी तिथे गेले होते असं अवॉर्ड शोला आणि तिथं मी बघितलं की माझी फ्रेंड एवढं छान अवॉर्ड शो ठेवली होती, बॉलिवूडचे सेलिब्रिटी वगैरे बोलवत होती। पण मला पण वाटलं की आपल्या नांदेड शहरामध्ये, आपलं नांदेड शहर आहे छोट्या शहरामध्ये, पण मी पण सेलिब्रिटी बोलवावे आणि सर्व आपल्या ब्युटी इंडस्ट्रीमधले सर्व ब्युटिशियनना पुरस्कार देऊन सन्मानित करावा असा माझा ध्येय होता। म्हणून मी फर्स्ट टाइम प्रीती झांगानिया मॅडमला बोलवले होते आणि सेकंड टाइम मी भाग्यश्री मॅडमला बोलवले होते आणि हा थर्ड टाइम आहे जे मी भूमिका चावला मॅडमला बोलवत आहे। सेकंड टाइम जेव्हा मी ठेवलं होतं त्यावेळेस खूप प्रतिसाद मिळाला। त्यांची बुकिंग तर आपले मुंबई पुण्याच्या पुढून होते, जळगाव वगैरे त्या ठिकाणावरून पण येणार होते आणि आता पण आपल्याला हैदराबाद वरून बुकिंग आहे। हैदराबाद वरून सुद्धा ब्युटिशियन येणार आहेत आणि पुण्यावरती पण ब्युटिशियन येणार आहेत। खूप छान प्रतिसाद आहे यावेळेस। आता नांदेड शहरामधून तर जेवढे होईल तेवढे ब्युटिशियन जास्तीत जास्त सहभाग व्हावा, कारण तुम्हाला पण माहित आहे की बॉलिवूड सेलिब्रिटी भेटत नाही, ते फक्त तुम्हाला टीव्हीवर पाहायला मिळणार। तुम्ही जरी त्या सेलिब्रिटीला भेटतो म्हणलं तरी तुम्हाला भेटणार नाही, त्यांची फीस किती असते हे तुम्हाला पण माहित आहे। पण मी आपल्या ब्युटी क्षेत्रामध्ये जे फक्त महिलांसाठी बोलवत आहे त्याचा तुम्ही लाभ घ्यायचे, म्हणजे ब्युटिशियन आता त्यांचे स्टुडंट वगैरे असतील, भरपूर स्टुडंटला पण पुढे चलून त्यांना पण ब्युटी क्षेत्रामध्ये काम करणार आहेत, पार्लर टाकणार आहे, त्यांना पण सेलिब्रिटीच्या हस्ते पुरस्कार मिळाल्यानंतर त्यांना पण उत्साहानं काम करतील। म्हणून मी जे पण स्टुडंटचे टीचर असतील त्या सर्व ब्युटिशियनना मी सांगितलं आणि ते सर्व ब्युटिशियन त्यांच्या स्टुडंटला वगैरे घेऊन येणार आहेत। यामध्ये जेंट्स अवॉर्डच नाही, तरी पण भरपूर बिझनेस अवॉर्डसाठी मला बाहेर गावून म्हणजे हैदराबादहून सुद्धा मला जेंट्स कॉल आले होता की मॅडम आम्हाला सेलिब्रिटीला भेटायचं आहे। तर मी त्यांना 2 दिवस एंट्री नाही, पण ज्या दिवशी सेलिब्रिटी येईल तिने जेव्हा स्टेजवर येतील तेव्हा बिझनेसवाल्यांसाठी पण मी अवॉर्ड शो ठेवलेला आहे। हा वेळेस कसं आपल्याला 2 दिवसाचा टाइम आहे ना, त्यामुळे या शो मध्ये खूप एज्युकेशन मिळणार आहे। ब्युटिशियन खूप शिकण्यासारखं आहे या शो मध्ये, कारण मी भरपूर बाहेरचे पण मुंबई पुणेवरून पण आर्टिस्ट बोलवलेले आहे जे मेकअप दाखवणार, कोणी स्किन शिकवणार, म्हणजे ब्युटिशियनना खूप सारं नॉलेज मिळणार आहे यामध्ये। फर्स्ट डेला जे आहे उद्या येणार आहेत आपले समीर सावला, जे इंटरनॅशनल मेकअप आर्टिस्ट आहे, मुंबईवरून येणार आहेत। आणि बाकीचे जे आर्टिस्ट आहेत जसे की गंगाखेडवरून किरण भारती सर आहेत, अहमदपूरहून आस्था मॅडम आहेत, रेखा पांचाळ, आणि नांदेडमधून कस्तुरी मॅडम आहेत, हिमायतनगरहून मोनिका जयस्वाल आहेत आणि मानवतून बालाजी राऊत सर आहेत। आणि सेकंड डेला जे 22 तारखेला आहेत, 22 तारखेला येणार आहे ते आकाश पवार सर, जे पुण्यावरून येणार आहे, ते पण इंटरनॅशनल मेकअप आर्टिस्ट आहेत। आता कसं झालं भैया, पार्लर म्हणजे प्रत्येक ब्युटिशियनला पार्लरवाली म्हणून बोलवतात। पण तुम्ही सांगा आता पार्लरवाल्याच महिलांना सेलिब्रिटी भेटणार हे एवढं आहे, दुसऱ्या कोणाला भेटणार नाही। म्हणून मी फक्त ब्युटिशियनसाठीच आमच्या ब्युटी क्षेत्रामध्ये सेलिब्रिटी बोलवत आहे। मी सर्व नांदेडकरांना आव्हान करू इच्छिते की माझा जे शो आहे ते सर्व ब्युटिशियनसाठी आहे आणि ब्युटिशियननी पण या संधीचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा आणि या माझ्या शोची शोभा वाढवावी। जेव्हा सेलिब्रिटी येईल तेव्हा आपल्याला ग्रामीण पोलीसवाल्यांकडून आपल्याला सेलिब्रिटीची पुरी व्यवस्था केलेली आहे आणि आपण बॉन्सर पण लावलेले आहे। तिची पूर्ण म्हणजे जसं 2 वेळेस जसा शो केला होता तसं पण यावेळेस खूप चांगला आपला शो होणार आहे, माझी इच्छा आहे। आणि बिना पैशाचं माझं ॲड पण भरपूर जण करत आहे, त्यांचा मी खूप खूप धन्यवाद करते की बिना पैशाची माझी ॲड करत आहे की सेलिब्रिटीच्या हस्ते काय अवॉर्ड घ्यायचा, मेकअप आर्टिस्टच्या हस्ते घ्यायचा। पण मला खूप विरोधक पण आहेत, काय हरकत नाही। जेव्हा पण कोणी पुढे जाते, कोण्या क्षेत्रामध्ये पुढे काम करते, त्यांना पाठीमागं तर विरोधक राहणारच आहेत, पण माझ्या पाठीमागं खूप चांगले विरोधक आहे, मी त्यांना खूप खूप थँक्यू म्हणते। मला विरोधक उभे राहिले म्हणून मी पाठीमागे सरकणार नाही। मी प्रत्येक वर्षी सेलिब्रिटी बोलवणार आहे, बॉलिवूडची बोलवणार आहे आणि सेकंड टाइमला जर मला ब्युटिशियनचा जर पूर्ण सपोर्ट मिळाला तर मी सेकंड टाइम माधुरी दीक्षितला सुद्धा मला बोलवायची इच्छा आहे आणि ते मी बोलवणारच आहे।
21 आणि 22 तारखेला सकाळी 9 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आपला शो चालणार आहे. 22 तारखेला सायंकाळी काय असणार आहे? 22 तारखेला सायंकाळी अवॉर्ड शो राहणार आहे 4 वाजता.